365 दिवस 365 तोंड लावणीचे पदार्थ, ज्यामध्ये चटणी, कोशिंबीर, काही पदार्थ महिनाभर टिकणारे आणि असा पदार्थ जो वर्षभर देखील तुम्ही टिकवून खाऊ शकता. कसला टिकतोय पण इतका चटपटीत होतो. नमस्कार, मी मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. नवीन कोरं करकरीत चॅनल आहे आपलं. सबस्क्राईब केलं नसेल तर पटाक्कन सबस्क्राईब करा आणि चला पटापट प्लेलिस्ट सेव्ह करून ठेवा. म्हणजे हे रेडी गाईड आहे, गाईड. रोज उठून काय करायचं वेगळं, भाजीपोळी खायचा कंटाळा आलाय, डाव्या बाजूला काहीतरी मस्त चटपटीत हवं, अशा रेसिपीज आहेत. तर आजची माझी आणि आमच्या घरातल्या सगळ्यांच्या आवडीची आणि महाराष्ट्रातल्या जवळपास घरोघरी लोकप्रिय असलेला पदार्थ आपण करतोय, तो म्हणजे मेथांबा. कैरीच्या रसातच आपण शिजवणार आहोत, त्यामुळे तो दीर्घकाळ टिकणार याची खात्री देते. रूम टेम्परेचरवर ठेवला 3-4 आठवडे छान राहतो, फ्रीजमध्ये ठेवला वर्षभर ठेवला तरी खराब होत नाही. साहित्य काय घेतलं ते बघूया. 3 कैऱ्या साल काढून अशा मोठ्या मोठ्या फोडींमध्ये कट करून घ्यायचं. अर्धा कप गूळ, 3 कैऱ्यांना अर्धा कप गुळाचं प्रमाण परफेक्ट आहे. 2 ते 3 सुक्या लाल मिरच्या, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा मेथ्या, चवीपुरतं मीठ, पाव चमचा काळं मीठ आणि चिमूटभर हिंग. आणि यासोबतच तेल आणि आपलं मधुराज रेसिपीचं बॅडगी मिरची पावडर. बरं, आपली सगळी उत्पादनं, मग लाल तिखट असो, ट्रायप्लायची कढई असो, प्रीमियम क्वालिटीचं चॉपिंग बोर्ड, पुश चॉपर, madhurazrecipeclub.com आपली स्वतःची हक्काची साईट आहे. तिथे जाऊन तुम्ही खरेदी करू शकता. प्रत्येक उत्पादनाची किंमत ऑल इन्क्लुझिव्ह आहे, म्हणजे GST, शिपिंग कॉस्ट तुम्हाला घर बसल्या हे मिळणार आहे. उन्हातानात दमत भागत थकत बाहेर पडायची गरज नाही, घरपोच मिळणार आहे. चला, इथे मस्त 1 टेबलस्पून तेल कडकडीत गरम करून घेतलं. यामध्ये सगळ्यात आधी मोहरी मस्त तडतडली की यामध्ये मेथ्या, सुक्या लाल मिरच्या, हिंग. आहा, काय कमाल फोडणी बसली. अशी मिसळून घ्यायची फोडणी. वाह. आता लगोलग यामध्ये घालूयात कैरीवर मीठ आधी लावून घ्यायचं कैरीला. मिठामुळे कैरीला पाणी सुटतं आणि अंगच्याच पानामध्ये ती शिजायला मदत होते. आता यावर झाकण ठेवूया आणि 5 मिनिटं एक मस्त वाफ काढूया. 5 मिनिटं कैरी मस्त वाफवून झाली. हलकीशी मऊ व्हायला सुरुवात झाली बघा. वा वा वा. पूर्ण नाही शिजवायची, फक्त हे बघा हलकंसं पाणी सुटतं इतपतच आपल्याला ती शिजवून घ्यायची. यामध्ये जे आता मसाले घालतोय ते करपू नये म्हणून थोडंसं पाणी त्याला सुटलं पाहिजे. आता यामध्ये आपली बॅडगी मिरची पावडर अगदी 1 चमचा पुरेशी होते. यासोबतच गूळ कमी जास्त गुळाचं प्रमाण करू शकता. आणि काळं मीठ मिसळून घ्या. गुळामुळे आणखी पाणी सुटतं आणि हे आणखी वाफवायलाही मदत होते आणि रस छान आतपर्यंत मुरतो. आता 5 मिनिटं आणखी वाफ काढून घ्यायची. गुळ घातल्यावर 5 मिनिटं वाफवून घेतलं. आहा, बघा काय रसरशीत दिसतोय हा मेथांबा आणि रंगही कमाल आला. आता आणखी 5 मिनिटं शिजवायचं. थोडीशी कैरी कच्ची आहे, कैरी आपल्याला पूर्ण आतपर्यंत शिजवायची. हे बघा हलकीशी आता मऊ झाली आहे, पण आणखी थोडीशी आतपर्यंत शिजली पाहिजे. थोडीशी टणक आहे. तुम्हाला कच्चं आवडत असेल तर कच्चं ठेवा, पण नाही, मी आणखी हे 5 मिनिटं शिजवून घेणार आहे. टोटल 15 मिनिटं, म्हणजे फोडणी घातल्यानंतर 15 मिनिटं हा मेथांबा शिजवून घेतला. हा, क्या बात आहे. बघा परफेक्ट झालेला आहे. काय रसरशीत झाला आहे. गॅस बंद करते. इथून पुढे नाही शिजवणार. पाक आपल्याला अजिबात कडक करायचा नाही आहे, त्यामुळे असा रसरशीत असताना गॅस बंद करा. हे बघा सुरी घातली की लगोलग ती अशी घुसती, याचा अर्थ ते मस्त शिजलेलं आहे. वा वा वा. आता हा मेथांबा पूर्ण थंड करायचा.
पूर्ण थंड झाला की हवा बंद बरणीमध्ये भरून ठेवा. असा लगोलग खाणार असाल 2-3 आठवडे मस्त टिकतो रूम टेम्परेचरवर. महिनोन महिने खायचा असेल तर बरणी फ्रीजमध्ये ठेवा. जेव्हा हवं तेव्हा काढा आणि खा. असा लागतो याची तुम्हाला मी खात्री देते. चला चाटून बघतेच. वा वा वा, कमाल होतो. मस्त आंबट गोड तिखट आणि ते काळं मीठ टाकलं ना, तोंडाला पाणी सुटलंय. मेथांबा कैलासचं पाहिजे. उन्हाळा लागला की शास्त्र असतं ते. तुम्ही पण करायला घ्या. पुन्हा भेटूयात अशा कमाल आणि धमाल रेसिपी सोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.